खरंच माहित नसेल काय? चिमणी माहिती का चिमणी? आणि आलू पराठे झालेले आहेत. ही एक चपाती केली मी. नमस्कार, मी सुप्रिया पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते सुप्रिया शिंदे ब्लॉगमध्ये. कशा आहे सगळेजण? आय होप तुम्ही मस्त मजेत असताल आणि मीही मस्त मजेत आहे. आता हेच चालू आहे शाळेतून आल्यापासून, कारण आम्ही त्यांना स्क्रीन टायमिंग दिलेला आहे. इतक्या वेळातच त्यांना फक्त हा मोबाईल बघायचा, त्याच्यानंतर दिवसभर मोबाईल बघायचा नाही. तर तुम्ही पण असाच दिला आहे का मोबाईल बघण्यासाठी? कारण आजकाल मुलं ऐकत नाही, म्हणून ह्याला मी अर्ध्या घंट्याचा टाईम दिला आहे. अर्धा घंटाच हा मोबाईल बघणार आणि त्याच्यानंतर काय? तर आता स्कूलमधून आल्या. आज हाफ डे असल्यामुळे ना 10:15 शाळा सुटलेली. आता त्याला खायचे आहेत आलू पराठे. आलू पराठे होईस्तोपर्यंत त्याचं टायमिंग पूर्ण होणार आहे. चला आता मस्तपैकी आलू पराठे बनवायला घेऊया. आलू पराठे झालेले आहेत. ही एक चपाती केली मी आणि लगेच मग स्वयंपाकालाही घेतलं. गवार शेंगाची भाजी कुकर लावलं, चपात्याही केलं, फोडणी घालते. आणि इकडं आता टाईम आउट झालाय. दे चल मोबाईल दे चल. आता टाईम आउट झालाय. आता ह्याचा टाईम आउट झालाय आणि आता हा खातोय मस्तपैकी पराठा. वगैरे सगळं झालंय, पण जेवण बाकी आहे. ते आमचं रोजचं रुटीनच आहे. सोमचे पप्पा जेव्हा 2 वाजता येतात तेव्हा आम्ही सगळे सोबत जेवायला बसतो. सोमने नाश्ता केलाय, म्हणजे पराठे वगैरे खाऊन बसलेला आहे. आणि कालचा जो माझा व्हिडिओ आहे तो व्हिडिओ नक्की पहा. जो काय नरसापूरमध्ये प्रसंग झाला आहे ना, त्या बाबतीत त्या नराधमाला शिक्षा मिळाली ना, त्याच्यावर तुमचं मत काय आहे नक्कीच मला कमेंट करा बरं का. चला असो, तर आज काय एवढं खास काम नाही आहे. कारण काय असतंय माहिती का, कधी ना आपण सगळे कामं एकदाच आवरून टाकतो आणि मग एक दिवस असं असतं की काहीच काम नसतं. बघू संध्याकाळच्या वेळेला जमलं तर मला एक काम आहे, बाहेर जायचं आहे, ते तुमच्यावर शेअर करीन. आता सध्याला तर मी घेते एक छोटीशी झोप आणि नंतर सोमचे पप्पा तेवढ्यात येतीलच. मग घे चल. आणि आमच्या इकडे गेलेली आहे लाईट गेलेली आहे सगळीकडे. अंदरचा सगळीच लाईट गेली वाटतं बघ. हे बघा सगळीच लाईट गेली आणि आम्ही इकडं आता तुझ्या डोळ्यामध्ये कसं दिसायला बघ. आणि बाहेर असं येऊन थांबलो का मी. चला आता लाईट उशिराच येईल, तू तरी पण अभ्यासला बस आता. बघू कुत्र्याचे कसं डेंजर दिसलं आता माहिती का. चला आतमध्ये जाऊ. सोम आत चला आतमध्ये. आता लाईट येईल तेव्हा येईल, अभ्यास करूत आपण पप्पा आज बस. चल आता लाईट गेली आहे आणि इकडं सोहम बघा. बघू रे अक्षर दाखव तुझं सगळ्यांना. अभ्यासाला बसलाय. कशाचा अभ्यास आहे हा? EVS2 म्हणजे आम्हाला मराठीत सांग काय EVS? हिस्ट्री म्हणे. तर बघू काय काय रिकाम्या जागा आणि आन्सर द फॉलोइंग. आणि आता लाईट कधी येते काय माहिती. लाईट कधी येणार आहे? आय डोंट नो. अभ्यास कर. लोक माहिती का अभ्यास कसा करतात लाईट गेली तरी बी चिमणी घेऊन. चिमणी माहिती का तुला काय होती? ओ ह्याला चिमणी खरंच माहित नसेल. काय? चिमणी माहिती का चिमणी? चिमणी तर चिमणी असते, उडणारी चिमणी नाही. आपली हे असते बघ, काचेच्या औषधाच्या बाटल्या असतात की नाही, आधी पेट्रोल सारखं ना, रॉकेल माहिती का? ते ह्यांच्या घरी आहे ना मोठ्या बाबाच्या. ते असं ते नाही, तसं बी नाही. औषधाची बाटली असती ना, औषधाच्या बाटलीमध्ये कॉटनचं कापड असं लांब पट्टी करून घालायचं आणि त्या गोल ह्याच्यातून वरती काढायचं आणि त्याच्या आतमध्ये रॉकेल भरत होते. आधी रॉकेल भेटायचं आणि मग ती लाईट गेली की ती लावायचं. त्याला चिमणी म्हणायचं. ते रॉकेल म्हणजे वरती यायचं. रॉकेल वरती यायचं नाही, रॉकेल बॉटल मध्येच राहायचं आणि ती चिमणी लागायची. मग ते रॉकेल आहे तोवर ती चिमणी राहायची. आता इथं कोणाला चिमणी हा प्रकार माहीत असेल त्यांनी नक्कीच कमेंट करा. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच चॅनल सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. बाय.